हे अत्यंत घृणास्पद अशा तऱ्हेचा हा दहशतवादी हल्ला आहे. त्याच्यात कोणत्याही तरी शंका नाही. त्याचा तीव्र शब्दामध्ये तितका निषेध करावा तितका कमी आहे. आणि एकंदरच ज्या पद्धतीनं तिथं तो हल्ला केला गेला, त्यामधनं दिसून येते की जे पर्यटक तिथे गेले होते, त्या पर्यटकांच्या जीवाशी तर हा खेळणारच होता, परंतु खऱ्या अर्थाने त्याचा घाला हा तिथल्या इकॉनॉमीवर पण आहे. पर्यटनाचा मूळ स्रोत आहे ते या अर्थव्यवस्था काश्मीरच्या, तेही मोडून काढायचा विषय आहे. त्यामुळे ज्या पद्धतीच्या एकंदर प्रतिक्रिया तिथनं सगळीकडनं येत आहेत, त्या निषेधाच्या आहेत. दुर्दैवानं या घटनेचा उपयोग करून हिंदू, मुस्लिम अशा पद्धतीची दुही निर्माण करण्याचं काही शक्ती प्रयत्न करतायत. तेच पाकिस्तानच्या त्या संघटनेला हवंय. काश्मीरला वेगळं पाडणं, काश्मीरच्या लोकांना वेगळं पाडणं हा त्यांच्या मागचा उद्देश आहे. आणि अशी जी लोकं हे दुही आणि द्वेष पसरवतायत, ते मला असं वाटतं की पाकिस्तानलाच मदत करतायत. आणि त्यामुळे हे थांबवलं पाहिजे. एकजुटीनं या हल्ल्याचा त्या ठिकाणी विरोध केला पाहिजे. आणि एकंदरच काही माध्यमं देखील ज्या पद्धतीची काही अ, अ, बातम्या चालवत आहेत, त्यातनं अत्यंत दुर्दैवाचं असं चित्र जाणवतंय. प्रश्न त्यांनी सरकारला विचारले पाहिजेत, की तिथं सुरक्षा व्यवस्था का नव्हती? ट्रिपल लेयरची सुरक्षा व्यवस्था असली पाहिजे, तिथे नव्हती त्या ठिकाणी. तुम्ही जे काही दावे केले होते, की दहशतवाद मुक्त झालेले आहेत 370 कलम हटवल्यानंतर आणि केंद्रशासित प्रदेश झाल्यानंतर, तरी देखील अशा तऱ्हेचा हल्ला झालेला आहे. गेल्या 5 वर्षामध्ये अनेक सुरक्षा रक्षक, जवान तिथे शहीद झालेले आहेत. त्यामुळे हे काही योग्य चित्र नाही. ह्या अत्यंत कठीण कालावधीमध्ये आम्ही संपूर्ण विरोधी पक्ष, काँग्रेस पक्ष हा सरकारच्या पाठीशी उभा आहे. आमची अपेक्षा आहे त्या पाकड्यांना धडा शिकवला पाहिजे आणि दहशतवादाचा पूर्ण निःपात केला पाहिजे. आणि ती अपेक्षा आम्ही सरकार पूर्ण करेल यांची आमची अपेक्षा आहे. आणि एकंदरच या संपूर्ण प्रकाराचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत. अ, दुहीचं राजकारण अत्यंत पोलरायझेशनसाठी, ध्रुवीकरणासाठीचं राजकारण दूर करून एकजुटीने याचा मुकाबला केला पाहिजे अशीच आमची धारणा आहे.